यस्समुले निसिन्नुव सब्भारी विजयका पतो सबयुतं सत्था वंदे तं बोधिपादपम इमे हे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष महामानवांना त्रिवार वंदन आहे। आज सोनकांबळे परिवार ज्यांच्या निवासामध्ये पहा किती अधिष्ठान सुंदर सजवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आम्हाला थोडं आठवलं बुद्धाच्या काळामधलं। बघा, जेव्हा श्रावस्ती नगरामध्ये जेतवनामध्ये अनाथ पिंडकांनी 12 एकर जमीनवर सोन्याच्या मोहरा पसरवल्या होत्या आणि त्या ठिकाणी भगवंताचा वर्षावास केला आणि सर्व लोक बदलले, सर्व लोकांचं परिवर्तन झालं, सर्व लोकांना धम्म कळला आणि मग भगवंत जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा लोक श्रावस्तीमध्ये त्या विहारात यायचे तर हसत यायचे आणि रडत जायचे। पहा, लोक हसत येत होते आणि रडत जात होते। बघा कशामुळे, तर भगवंत आहेत म्हणून हसत यायचे, पण त्या विहारामध्ये भगवंत दिसत नव्हते म्हणून ते रडायचे की अरे भगवंत या ठिकाणी नाही आहेत, म्हणून ते रडून जायचे। परंतु काय झालं की आनंदानं भगवंताला विचारलं की भगवान हे पहा, या श्रावस्ती नगरीचे सर्व लोक राजे महाराजे उपासक उपासिका या ठिकाणी श्रावस्तीमध्ये येतात आणि या विहारामध्ये येऊन तिकून हसत येतात परंतु तिकून रडत जातात। भगवान असं का बरं की तुम्ही नाही दिसले तर लोक रडतात आणि म्हणून तुम्ही जिवंत असताना आम्ही तुमचं काही मूर्ती बांधायची का, तुमची कशी पूजा करायची भगवान, तुम्ही मला एवढं सांगावं। भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, अरे असं कर, एक बोधी वृक्ष लाव आणि त्या बोधी वृक्षाची पूजा केली म्हणजे माझी पूजा केली। पहा, भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं तुम्ही आजही जेतवनामध्ये जा, श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये आजही आनंद भंतेजींनी लावलेला भगवान बुद्धाचा शिष्य जो आनंद आहे त्या आनंदाने लावलेला बोधी वृक्ष तुम्हाला आजही या जेतवनामध्ये मिळतो। पहा, लोक तिथे येतात, पूजा करतात। त्याही काळामध्ये भगवंत जिवंत असताना भगवान बुद्ध म्हणतात की बोधी वृक्षाची पूजा करा म्हणजे माझी पूजा आहे। बिलकुल सत्य आहे, कारण सिद्धार्थ गौतम जे बोधी वृक्षाखाली बसलेत आणि त्या बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी आपलं आसन मांडलं, पहियासन। त्या पहियासनामध्ये त्यांनी बोधी ज्ञान प्राप्त केलं, त्या बोधी वृक्षाखालीच त्यांना बोधीचं ज्ञान प्राप्त झालं आणि म्हणून तो बोधी वृक्ष पूजनीय आहे। आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, अरे माझ्या पश्चात मी गैरहजेरीमध्ये माझ्या लोक बोधी वृक्षाची पूजा करतील तर माझी पूजा होईल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुण्यकर्म होणार आहे। म्हणून आज सोनकांबळे परिवार या ठिकाणी इंद्रवेली तेलंगणामध्ये पहा, आम्हाला दोन्ही भंतेजीला भोजनाला बोलवलं, आम्ही त्यांच्या इकडे निवासामधून बाहेर आलो, किती सुंदर अधिष्ठान आहे आणि हा बोधी वृक्षसुद्धा आहे। अशा प्रकारे हा बोधी वृक्ष पाहून, हे अधिष्ठान पाहून आम्हाला आठवण झाली बुद्धाच्या काळामधली। म्हणून डॉक्टर साहेब सोनकांबळे साहेब, सुकेशिनी आई यांना आजच्या प्रसंगी मंगलकामना देतो आणि कुमार साहेब सोनकांबळे इचोडा बुद्धवाणी चॅनलचे सर्व जे आमच्या प्रवचनाला नेहमीप्रमाणे प्रचार आणि प्रसारासाठी बुद्धवचन पाठवत असतात त्यांनाही मंगलकामना देतो आणि आजच्या प्रसंगी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। सभीतिवो जंतु सब्ब रोगो विनाशतु माते भवन्तन्तरायुव सुखी दीर्घायिको भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते। साधु 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 करा बंद।